मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हा देश माझा या कवितेवरील एक्सप्लेनेशन म्हणजेच भावार्थ पाहणार आहोत. पहिल्यांदा पाहूया कवीची माहिती. कवी सेनापती बापट. संपूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट. जीवनकाल 1880 ते 1967. सेनापती बापट हे प्रसिद्ध सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व समाजसेवक होते. स्वातंत्र्योत्तर काळातही त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, भाववाद विरोधी आंदोलन इत्यादी लढ्यात स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या प्रसिद्ध रचना म्हणजेच चैतन्य गाथा समग्र ग्रंथ व इंग्रजी अनुवाद केलेला ग्रंथ म्हणजे दिव्य जीवन ग्रंथ. तर आता आपण कवितेचा भावार्थ पाहायला सुरुवात करूया. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, ह्या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. या ओळीतून कवी सेनापती बापट सांगू इच्छितात की हा भारत देश माझा आहे याचे भान राहू द्या, म्हणजेच ही आपलेपणाची जाणीव सदैव मनात ठेवा. हा उंच हिमालय माझा आहे आणि हा विशाल सागर सुद्धा माझा आहे. त्याचप्रमाणे या गंगा यमुना नद्या येथील शेती धरती बागायती बाग बगीचे सर्व काही आपले आहे, म्हणजेच माझे आहे, भारतीयांचे आहे. अभिलाषा यांची धरिता कुणी नजर वाकडी करता, या मरण द्यावयास पूर्ण आपल्या बाहू पाऊ द्या रे. म्हणजेच याची कोणी अभिलाषा धरली म्हणजेच आशा धरली, आपल्याकडून या गोष्टी आपला देश हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, तर जर कोणी या देशावर वाईट नजर टाकली, याची कोणी अभिलाषा धरली, जर कोणी या देशावर वाईट नजर टाकली किंवा त्याला हानी पोचवण्याची इच्छा केली, तर त्यांना मृत्यू देण्यासाठी आपल्या बाहूंना स्फुरण येऊ द्या, म्हणजेच लढण्यासाठी ऊर्जा मिळू द्या, बळ मिळू द्या, असे कवी या कडव्यात म्हणतात. आता दुसऱ्या कडव्याचा अर्थ पाहूया. जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला, रोखा ते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला. जे हात दगडांचा वर्षाव करण्यासाठी म्हणजेच घातपात जाळपोळ हिंसा आपल्या देशात घडवून आणण्यास उत्सुक आहे, त्यांना थांबवा आणि त्यांना देशाच्या प्रगतीसाठी चांगल्या कामात सत्कर्मात लावा. पुढील ओळीत कवी म्हणतात, हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात, सामर्थ्य न जाओ व्यर्थ, काहीसा अर्थही येऊ द्या रे. हे सर्व उत्पात थांबवा आणि आपलाच घात, स्वतःचे नुकसान करणे थांबवा. आपले सामर्थ्य व्यर्थ जाऊ देऊ नका, त्याचा काहीतरी चांगला उपयोग करा, त्यास काहीसा अर्थ येऊ द्या. आता शेवटच्या कडव्याचा अर्थ पाहूया. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव आपुली माणुसकीची नाती. या ओळीतून सेनापती बापट म्हणतात की जरी आपले अनेक धर्म अनेक जाती असल्या तरी आपली माणुसकीची नाती नेहमी अभंग अखंड राहू द्या. सर्वत्र एकतेची हाक द्या. तुतारी फुंका, म्हणजेच लोकांना या वाईट प्रवृत्तीशी लढण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करा. मनातील सर्व संदेह म्हणजे शंका, राग द्वेष वाहून जाऊ द्या, म्हणजेच राग द्वेष सर्व दूर करा आणि देशाच्या प्रगतीसाठी एकत्र या. द्या सर्व दूर ललकारी, पुंकारे तुतारी, संदेह रोष जे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे.
तुतारी फुंका म्हणजेच लोकांना या वाईट प्रवृत्तीशी लढण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करा. मनातील सर्व संदेह म्हणजे शंका, राग आणि द्वेष वाहून जाऊ द्या, दूर करा आणि देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र या. अशा प्रकारे कवी सेनापती बापट हा देश माझा या कवितेतून देशाभिमान, एकता व मानवता या मूल्यांची जोपासना करायला सांगतात. धन्यवाद.